ज्या ज्या मराठ्यांच्या लेकरावरती अन्याय झालाय त्याने 28 ऑगस्टला अंतरवालीला तुमचा अर्ज घेऊन या. मी दाखवतो ही अन्याय तुमच्यामुळे झालाय. एसीबीसी, एसबीसी आणि ईडब्ल्यूएस विभाग कोणचाही असो, महावितरण असू द्या, गृह असू द्या, नगर विकास असू द्या, कृषी असू द्या, तुमचा महसूल कुठला विभाग असू द्या, ज्याच्यातून निवडी झाल्या त्या सगळ्या पोरांनी 28 ऑगस्टला अंतरवालीला या. मी दाखवतो सरकारनं या मराठ्यांवरती अन्याय केलाय. तुम्ही नाही आले तर सरकारनं आम्ही नाही अन्याय केला आणि मी म्हणणार प्रश्नच नाहीत वाटतं. या काही पोरांना त्या थांबू नका. 9वा मुद्दा का 10वा, सारथी संस्थेमार्फत ज्या योजना बंद आहेत, ज्या सुरू करावं असं तुम्हाला कायमस्वरूपी वाटतंय, ज्यांना कुणाला माहिती आहे या सारथीच्या योजना बंद आहेत त्यांनी अर्जासह 28 ऑगस्टला अंतरवाली ठेवून बस. याला जोडून सारथी मार्फत ज्यांनी फायदे घेतले पण त्यांना आता त्याचे लाभ देत नाहीत, फायदे देत नाहीत, त्या विद्यार्थिनीचं वाटोळ झालंय, नुकसान झालंय. आशेने सुद्धा 28 ऑगस्टला तुमचं घरानं घेऊन समक्ष या. राज्याला पण दिसू द्या किती मराठ्याच्या लेकराचं सरकारनं वाटोळ केलं आणि सरकारला दिसू द्या की ह्या पोरांचे खरोखर आपल्यामुळे हाल झाले. हो द्या आता समोरासमोर सगळ्या गोष्टी वाढल्या. काय ते तोडगे काढून टाकू. पुन्हा कोणी म्हणायलाच नको की सारथीमधून माझं काम झालं नाही, मला त्याचा फायदा मिळाला नाही, अगोदर दिला नंतर दिला नाही. म्हणजे आपल्याला काही ताणच ठेवायचं नको. काही समांतर आरक्षण या विषयातून काही जणांना मागं टाकलंय. तो बी काय विषय, तो सुद्धा 28 ऑगस्टला घेऊन या. समोर समोर तुकडा पाडू. सरकार नाही आलं तर सरकार येऊस तर आपण तसेच बसू, म्हणजे आपल्या समाजाला दिसल. पोरं तिथं तक्रारी घेऊन बसलेत, गराणी घेऊन बसलेत. सरकार मुद्दाम त्या पोरांचं म्हणणं ऐकायला जात नाहीये. समजलं का मराठ्याला? आपल्याला दोष कोण आहे ना, हे देशाला दाखवायचा. दोषी कोण आहे आपल्याला देशाला दाखवायचा. म्हणून जेवढे मराठ्यांचे विषय मागं पडले त्या सगळ्यांनी यायचे. आता इथं एक मुलगी काजल दिगंबर काचोळे नावाची, तिचे वडिलांनी आत्महत्या केली मराठा आरक्षणासाठी. हा 4 मुली आहेत त्या, 3 मुली 1 मुलगा, 4 मुलं आहेत. हे म्हणतात आम्ही घरपोच नोकऱ्या दिल्यात, आणखीन या मुलीला नोकरी सुद्धा दिली नाही. हे फडणवीस साहेब तुमचं काम का? परत म्हणू नका टार्गेट करतोय. टार्गेट नाही करत, माझ्या समाजाच्या समस्या मांडतोय मी. माझ्या समाजाचे दुःख तुमच्या पुढे मांडतोय. कधी देणार तुम्ही? ईडब्ल्यूएसच्या पोरांचं असंच वाटलं केलं तुम्ही, एसीबीसीच्या पोरांचं असंच वाटलं केलं का?